काही गठ्ठे वगैरे असतील तर ते त्याच्यामध्ये मोडले जातील। तूप घालून घालून आपल्याला फक्त हे मळून घ्यायचंय अगदी अलगद हाताने। खूप जोर सगळं बेसन केल्यानंतर थोडं थोडं आता दूध घालणार आहोत। 5 करूया, नाही ते जास्त मोठे होतील, कारण आतपर्यंत तळले गेले पाहिजे ते। आता आपण हे तळणार आहोत। आता एकदम मंद गॅसवर आपल्याला ते तळून काढायचे आहेत आता हे। आणि सुरुवातीला एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे, तर चमचा लावायचा नाही त्याला। हे तुटले तरी काय फरक नाही म्हणा, कारण आपल्याला त्याचा चुराच बनवायचा आहे। त्याचे असे तुकडे करून घेऊया आणि हे आपल्याला याचा मिक्सरला अशी रवाळ पावडर करायची आहे। आणि मग आपण याचे लावला आपण हे सर्व काढून घेऊया। आणि एका बाजूला मी तूप आणि गूळ गरम करून घेतलेला आहे, छान मिक्स करून घेऊया, म्हणजे बेसनच्या पिठाचा रवा झाला हा। आता आपण याच्यात हे पिठामध्ये मिक्स करत जाऊया। आपण ह्याच्यावर तर थोडासा असा पिस्ता लावायचा आहे, बघाल किती